आणि त्याच्यानंतर काय आलं की त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त म्हणजे पालकांचं इथेच म्हणणं होतं अशी गोष्ट की एक तर तिकडे त्यांनी पूर्तता करायला पाहिजे, नाही पूर्तता केली तर परत आमची जी जुनी ठिकाणी शाळा होती समजा तिथे चांगलं होतं व्यवस्थित, तर त्यांनी परत तिकडे पाठवलं. यांनी व्हिजिट केली, त्यांनी सांगितलं तिथे, तर ते आता असं म्हटलं की आम्ही परत आमची जी जुन्या ठिकाणी शाळा होती तिथे परत शिफ्ट करणार आहे आज. त्याचं काही पत्र देता येईल का आम्हाला? कसं की त्यांनी ते तुमच्याशी जे बोलले आम्हाला कसं वाटलं सर, मी आहे ना एक विधान करतो आता. बोला बोला काय तुम्हाला ज्या खुर्च्या दिल्या आहेत ना, किंवा पदसिद्ध इतके अधिकार आहेत ना, की आम्ही तुमच्याकडे खूप रिस्पेक्टफुली पाहतो. तुमच्या हातात देश दिलेला आम्ही डायरेक्ट या पोरांची सगळ्यांचं भवितव्य तुमच्या हातात दिलेलं आहे. आमदार दराडे राव नाही तर कुणी राव, आवाज तुमचा जास्त पाहिजे आम्हाला. आणि या पोरांना न्याय देताना आहे ना त्यांचं नाही ऐकायचं आपण, आणि आपले माणसं पाठवायचे हे करायचे. तुमच्या एका फोनवर काम झालं पाहिजे सर, आणि ते होत नाही. सीओ म्हणजे काय? प्रकल्प अधिकारी. आणि हे असिस्टंट प्रकल्प अधिकारी म्हणता तुम्ही. जर यांच्याच्याने काहीच झालं नसेल तर काय उपयोग त्याचा? गेले तिथे ते जाऊन आले ते, आणि त्यांनीच सांगितलं अशी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, परस्पर त्यांनी जे शिफ्ट केले लोक, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली? फौजदारी गुन्हा आहे त्यांचा. फौजदारी गुन्हे दाखल करणार का तुम्ही या शिक्षक सम्राटावर? हे आमदार राहिलेले, शिक्षक आमदार राहिलेले, आमदार दराडे. शिक्षणाच्या बाबतीत तेच जर एवढी अक्षम्य हेळसांड करत असतील तर आमच्या देशाचे लोकप्रतिनिधी व्यवस्थित नाहीयेत. सरळ आणि थेट आरोप आहे आमचा. असतील शिक्षक आमदार, पण ते आमचे सेवक आहे, नोकर आहे. त्यांनी नोकरासारखं काम केलं पाहिजे जनतेचं. आणि तुम्हाला आम्ही प्रशासनाकडून नेमलेलं आहे. तुम्हाला पण आम्ही पगार देतो, तुम्ही पण आमचे नोकर आहात. काम झालं पाहिजे. या लोकांना आवाजच नाहीये. माझाच आवाज निघलाय आणि या आदिवासी बांधवांना आवाज नाहीये. ते थरथर थरथर कापत होते. आता मी लाईव्ह घेतलेले, ते सगळ्या जगांनी पाहिलेले आहे. आणि आदिवासी आयुक्तालयामध्ये प्रचंड भ्रष्टाचार या माणसाला आम्ही मागे केलेलं आहे. तिथं सुद्धा हे फेल गेलेले. उत्तर काय काढायची? दरवेळेला जर तुम्ही असं अक्षम्य हेळसांड करत असाल तर तो शासनाचा एवढा लाखो करोड रुपयाचा निधी या मुलांच्या उत्थानासाठी जो वापरला जातो तो वापरलाच जात नसेल तर उपयोगच नाही या गोष्टींचा. 60,000 रुपये वर्षाला जातात आणि त्यांनी म्हणावं की 60,000 शासनाने कमी दिलेले, तर शासनाने त्यांच्याकडनं ते पोरं काढून घ्यावे. तुम्ही तर कंपल्सरी केलं नसेल ना त्यांना. धरली गच्ची ना, घेतो का नाही पोरं, घेतो का नाही पोरं, असं थोडी झालं. त्यांनी स्वतः अर्ज केला असेल ना तुमच्याकडे की आमची शाळा सक्षम आहे आणि ह्या आदिवासी विद्यार्थ्यांना आम्ही व्यवस्थित शिकवू शकतो, त्यांना आम्ही जीव खाऊ घालू शकतो, त्यांना नाव माखू घालू शकतो, त्यांना आम्ही कपडा लत्ता घेऊ शकतो. त्यांनी दिला असेल ना आपल्याला. का आपण त्यांना ताट घेऊन गेलो, तामण घेऊन गेलो, आरती ओवाळून त्यांना अक्षता लावून टीका लावून बाबा घे तुझ्या वाचून आमचं आडलं, असं तर काही केलं नाही आपण. माझं शासन एवढं गरीब नाहीये की ते त्याच्या पाया पडेल, अजिबात नाही. ते आपल्या पाया पडतील एवढं मोठं आहे माझं शासन. आणि त्या शासनाचे एवढे मोठे तुम्ही आमचे प्रतिनिधी. आणि यांनी हिंमत करून एवढे एकत्र झाले बरं काही. असे सगळे मुलं आहेत तिथे जेवढे जेवढे शिफ्ट केले, त्याच्यात हे काही लोक आलेले बोलतच नाही. लोक काय रे बोलत का नाही? तुम्ही काय घाबरताय? हा देश आपल्या बापाचा आहे, अलग आपण मालक आहे या देशाचे. मागच्या वर्षी काय झालं, तिथले 3 मुलं हॉस्टेलहून बाहेर गेले होते बाबुळगावला. तर त्या बाबुळगावला शाळेचे जेवणाची वेळ होता ना 7 वाजता, 7:30ला का असेल, तर ते मुलांची पण हॉस्टेलला व्यवस्था नाही केली. ते मुलं तिकडं रात्री 8 वाजता होते. जेव्हा त्या मुलांनी त्या पालकाला फोन केला तेव्हा त्या पालकांनी फोन करून शाळेवर फोन केला का हे मुलं बाबुळगावच्या तिथेच शेजारी एक पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी हे भेळपुरीवाला आहे नाही का, तिथे हे मुलं होते. त्यांनी ते थांबवून धरले. मग ते थांबवून धरल्यानंतर काय पालकांना काय त्याची कल्पनाच नाही केली. तशी मी इकडे तक्रार केली होती सर. तक्रारीचं पत्र आहे का? त्याच्यावर काय पटेल मॅडम बोलली का बुवा गेटच्याच बाहेर होते. प्रिन्सिपल पटेल मॅडम होते का म्हणे गेटच्याच बाहेर मुलं होते. परस्पर आम्ही त्या भेळपुरीवाल्याचे नाही का संपर्क साधला होता. मग ते भेळपुरीवाला खरा का ते पटेल मॅडम खरे? भेळपुरीवाल्याचं विचारायचं काय अडलेलं नाही, तो विचार कशाला सांगेल असं. बरं सर, तुम्ही आता पटेल मॅडमला फोन लावू शकता का? लावू शकतो. लावा आता फोन, करा स्पीकर चालू, करा त्यांना तक्रार आणि त्याच्यावर निर्णय द्या आम्हाला लगेच की हे पोरं ताबडतोब धानोऱ्यावरून बाबुळगावला ट्रान्सफर करायचे म्हणून. ऐका ना सर, आपण काय करू, एकदम ओपन पारदर्शकता पाहिजे आम्हाला. पटेल मॅडमला तुम्ही घाबरायचं काहीच कारण नाही. तुम्ही अधिकारी आहात. शिफ्टिंगची तयारी चालू आहे, सांगा चालेल त्यांची शिफ्टिंगची तयारी. त्यांनी सांगितलं तो शाळेवर घडल्यात ना सर, मग मुलांचे नुकसान होते असं.
पण त्याच्यामुळे त्यांना म्हणतो ना तुमची पुढची शाळा तिथेच करा अशी म्हणून तर गोष्ट सर तिथे आम्ही व्यवस्थित तक्रार campus अर्ज समजा केला अशी होता गोष्ट का तिथे आपल्याला नाही. इथे नाही त्यांच्याशी बोललो. त्या दिवशी आपल्या धुळ्यातले पालक होते, आपले नव्हते नाशिकचे, धुळ्यातले पालक होते, त्यांच्याशी बोललो. त्यांची मागणी तीच होती की त्यावेळी आम्हाला शिफ्टिंग पंतप्रधान सर आहे ना. नाही. तिकडे म्हणजे पाहिजे. याचा अर्थ की दानोऱ्याची शाळा रद्द करून टाका सर. तिला उगीच सप्लाय कशाला करतोय आपण शासनाचा पैसा. यांनी ती एक अजून दुकान काढून ठेवलं. हे दुकानं बंद झाली पाहिजे. हॅलो, हा मॅडम, पटेल मॅडम बोलतायत ना? हा मॅडम, पटेल मॅडम, आपल्या शाळा शिफ्टिंगच्या बाबत काय काय सुरू आहे? सर कोण बोलतोय आपण? मी भोई सर बोलतो. हा सर, सरांशी बोलणं झालं माझं. हॅलो, हो, बोला बोला. हा, आमदार साहेबांचे पुत्र आहेत ना, त्याच्याशी बोलणं झालेलं माझं. ते म्हटलं की आपण उद्या हे करू, 2 तारखेला निर्णय घेऊ की किती तारखेला, म्हणजे जे लोक आहेत ना प्रकल्पाचे त्यांना बोलून घ्यायचं, एक मीटिंग घ्यायची आणि फायनल करायचं. ओके. नाही काय ते कसं ठरवतात तुम्ही? आदेशित करायचे ना, पैसे आपण देतोय. आपण सांगितलं त्यांना. आपण आदेशित करायचे त्यांना देतो. हॅलो, हा मॅडम एक मिनिट, लेखी साहेब बोलतो. हॅलो मॅडम, हा. तुम्ही ते विद्यार्थी शिफ्ट करा. मी संजय सरांशी बोललो. त्यांनी मला सांगितलं की आमचं म्हणजे आम्हाला सूचना आल्या शिफ्टिंग करायच्या, तर आमचं हॉस्टेलचं ते साफसफाईचं काम सुरू आहे. हो चालू आहे ना मग साफसफाईचं काम. मग तुम्ही करा ना शिफ्ट. मग आता तुम्ही आजचा दिवस घ्या, उद्याच दिवस घ्या, परवापासून तिथे मुलं शिफ्ट झाले पाहिजेत. बस 3 तारखेला, आज 1 तारीख आहे, 1-2 दिवसात तुमचं काय असेल सगळं तुम्ही हे करून घ्या. आणि 3 तारखेला सगळे मुलं तिथे शाळेमध्ये, नवीन त्या तुमची जुनी शाळा आहे त्या कॅम्पसमध्ये शाळा पाहिजे. तर 3 दिवसांनी आपण वाट पाहिजे. 3 दिवस पोरं काही पाठवू नका. तिसऱ्या दिवशी तिथं मुलं 3 पाठवा, तारखेला कन्फर्म करा आणि मगच पाठवा. मग आपण 3 दिवसांनी गोलाईत सरांना भेटायला येऊ. ठीक आहे. आता आम्ही आदिवासी आयुक्तालयात गोलाईत सरांना या प्रश्नाच्या बाबतीत भेटलेलो आहे. त्यांनी पटेल मॅडमशी चर्चा केलेली आहे. पटेल मॅडमला त्यांनी आदेशित केलेलं आहे. बघूया आता आपल्या सुपर पॉवर ऑफिसर्सचं किती हे लोक ऐकतात. ही आहे शिक्षक आमदार दराडे साहेबांची शाळा आणि त्या शाळेत ही चाललेली अनागोंदी ही आता आपण आदिवासी आयुक्तालयातल्या गोलाईत साहेबांच्या कानावर घातली, तुमच्या भोई साहेबांच्या कानावर घातलेली आहे. तर आता किती असर येतो ते आपण 3 दिवसांनी बघू आणि 3 दिवसांनी थेट सर आम्ही तुम्हाला इथे प्रत्यक्ष भेटायला येऊ. वंदे मातरम. सर.